नमस्कार. आज आपण चंद्राची कथा पाहणार आहोत. चंद्रा, ए चंद्रा, कुठे गेली ग? आईचा आवाज ऐकून 15 वर्षाची चंद्रा पळतच आईजवळ आली. का ग आई, का आवाज देत होती? चंद्रा बोलली. चंद्रा, अगं माझ्याजवळ ये. चंद्रा हळूच आईच्या खाटेवर जाऊन बसली. आई, तुला भूक लागली का? माझा स्वयंपाक झालाय बघ. मी तुला गरम गरम पिठलं आणि भाकरी देते. तेवढंच तुला बरं वाटेल, चंद्रा बोलली. त्यावर चंद्राची आई मंदाबाई बोलते, अगं चंद्रा, अशी खोटी आशा नको बाळगू ग पोरी. माझ्या जीवाला तुम्हा भावंडांचा घोर लागलाय. तुमचा बाप जिवंत असला तर मी बिनघोर डोळे मिटले असते. पण काय पाप केले आणि तुमच्या नशिबी असं आले देव जाणे. आई, असं नको ग बोलू. रडत रडत चंद्रा आईचा हात हातात घेऊन बोलली. हे बघ चंद्रा, तू सगळ्या भावंडांत मोठी आहे, त्यामुळे तुलाच धीर धरावा लागेल. आता शालू आणि बाळ्याची जबाबदारी पण तुझ्यावर आहे पोरी. तू त्यांची काळजी घे. तुझ्या मुंबईच्या मामा मामीला मी निरोप पाठवला आहे. ते तुम्हाला त्यांच्याकडे घेऊन जातील. मामाच्या आधारावरच जगा आता तुम्ही. चंद्राची आई मंदाबाई बोलली. एवढे बोलून दोघी मायलेकी धाय मोकलून मोठ्याने रडू लागल्या. त्यांचा आवाज ऐकून शालू व बाळ्या पण पळत आले. सर्वजण एकमेकांना बिलगून रडू लागले. 4-5 आठवड्यात चंद्राची आई पण वारली. त्यानंतर चंद्रा व तिच्या भावंडांना त्यांचे मुंबईचे मामा मामी आपल्याकडे घेऊन आले. मामाचं घर अगदी छोटं होतं. असेच 3 वर्ष निघून गेले. एक दिवस चंद्रा दरवाजात बसून भावंडांची वाट पाहत होती. मामी आणि शालू दूध आणायला गेल्या होत्या. चंद्राला आईबाबांची खूप आठवण यायची. राहून राहून त्यांच्याबरोबर घालवलेले क्षण आठवून चंद्राचे डोळे भरून यायचे. आज आई जाऊन 3 वर्ष झाले होते. चंद्रा लग्नाच्या वयाची झाली होती. मामा आणि मामी चंद्रासोबत चांगले वागायचे, पण आईबापाची कमतरता तिला वाटायची. मामाची परिस्थिती तशी बेताचीच होती. चंद्रावतीची भावंड आणि मामाच्या 2 मुली, मामा मामी असे खाणारे 7 जण घरात होते आणि कमावणारे फक्त एकटे मामाच होते. त्यामुळे जमा खर्चाचा हिशोब लावता लावता मामाच्या नाकी नऊ यायचे. चंद्रा आजूबाजूच्या घरात धुणी भांडी करायची आणि आलेले पैसे मामा मामीकडे आणून द्यायची. पण ते पैसे पण पुरत नव्हते. असेच कसे तरी दिवस चालले होते. चंद्रा, ए चंद्रा, काहीतरी विचारात असलेल्या चंद्राला मामी केव्हा आली हे कळलेच नाही. पण चंद्रा आवाजाने ती भानावर आली आणि मामी आलीस तू? चंद्रा म्हणाली. मामीला समोर पाहून चंद्राला रडू आले. तसेच मामीला पण गहिवरून आलं. मामीने चंद्राला कुशीत घेतलं आणि दोघी ही खूप रडल्या. चंद्रा, अगं मला कळते ग तुझं दुःख. आज मंदाताई असल्या तर त्यांनी तुझं लग्न केव्हाच लावून दिलं असतं. पण काय करायचं चंद्रा, आपली अशी परिस्थिती. त्यामुळे पाहुणे येतात आणि नकार देऊन जातात. सोन्यासारखे लेकरू, पण लोक हुंड्यापायी अडून बसतात. आम्हीच कुठेतरी कमी पडतोय ग चंद्रा. चंद्राची मामी बोलत होती. त्यावर चंद्रा म्हणाली, मामी असं नको बोलू ग. मामा आणि तूच आम्हाला आसरा दिलास. तुमच्यामुळेच आज आमच्या पोटात 2 घास जातात. आणि चंद्रा मामीच्या गळ्यात पडून रडू लागली. मामीने चंद्राला कसं तरी शांत केलं आणि म्हणाली, चंद्रा, पोरांना भूक लागली असेल, आपण काहीतरी स्वयंपाक करू. तेवढ्यातच मामा घरी आले आणि त्यांनी मामीला आवाज दिला. अगं ऐकलं का? हो, आले आले म्हणत मामी मामांकडे गेली. मामीच्या पाठोपाठ मामांना चहा पाहिजे का विचारण्यासाठी चंद्रा पण मामांच्या खोलीकडे निघाली. पण मामा मामीमध्ये आपल्याबद्दलच चर्चा चालू आहे हे ऐकताच चंद्रा दरवाजाबाहेरच थांबली आणि मामा मामीचे बोलणे ऐकू लागली. मामा मामीला म्हणत होते, आपल्या चंद्रासाठी एक स्थळ आलं आहे. बागायतदार आहेत ते. त्यांनी आपल्या चंद्राला कुठेतरी पाहिले आहे आणि
त्यांना चंद्रा पसंत पण आहे. चंद्राला पाहण्यासाठी 4-5 दिवसात येणार आहेत ते मंडळी. त्यावर मामी बोलते, अहो पण ते एवढी मोठी माणसं आपल्याशी जमवून घेतील का? तेव्हा मामा म्हणाले, त्यांना पाहायला यायचे आहे तर येऊ देत, पुढचे पुढे पाहू. मामा मामीचं बोलणे ऐकून चंद्राच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. एवढ्या श्रीमंत घरातील मुलगा मला का पसंत करेल? मी एवढी सुंदरही नाही की पाहता क्षणी त्यांना आवडेल. माझं लग्न झाल्यावर माझ्या भावंडांचं कसं होईल? लग्नासाठी पैसे कुठून आणायचे? असे अनेक प्रश्न चंद्राला पडले होते. त्यामुळे या लग्नाला त्या मुलाने नकार द्यावा असेही चंद्राला वाटत होते. आत्तापर्यंत बरीच मुलं चंद्राला पाहून गेली होती, पण हुंडा मिळत नाही म्हणून नकार देत होते. आता चंद्राला पाहायला येणारा मुलगा श्रीमंत घरातला होता. त्यांना काही कमी पडू नये म्हणून सर्वजण प्रयत्न करत होते. मामा मामी वरही थोडं दडपण आलं होतं. मामीने पोरांना हाताशी धरून सर्व घर साफ केले. आज तो मुलगा आणि त्याच्या घरचे चंद्राला पाहण्यासाठी येणार होते. चंद्रा आणि मामीने भल्या पहाटे उठूनच आपली कामं आवरली. चंद्रा मामीचीच मोरपंखी साडी नेसली, लांब सडक केसांची वेणी घातली, त्यामध्ये मोगऱ्याच्या फुलांचा गजरा घातला. चंद्रा छान तयार झाली होती, पण चंद्राच्या मनात थोडी भीती तर थोडा आनंदही होता. अगं ऐकलं का? पाहुणे आले बरं का, मामाने मामीला सांगितलं. तशी मामी पाहुण्यांना भेटून चंद्राजवळ आली आणि म्हणाली, चंद्रा पाहुणे आलेत, त्यामध्ये मुलगा, त्याची आई आणि त्याचा एक मित्र आहे. त्यामुळे बाहेर गेल्यावर पहिल्यांदा मुलाच्या आईच्या पाया पड. त्यावर चंद्राने फक्त मान हलवली. मामी चंद्राला घेऊन पाहुणे बसलेल्या खोलीत आली. चंद्रा आल्या आल्या मुलाच्या आईच्या पाया पडली आणि त्यांच्यापुढे सतरंजीवर बसली. मुलाच्या आईने चंद्राला तिचं नाव विचारलं. त्यावर चंद्रा बोलली, चंद्रा सुदाम नाईक. मुलाच्या आईने बरेच प्रश्न चंद्राला विचारले. सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन चंद्रा आत गेली. चंद्राने एक वेळही मुलाकडे पाहिले नव्हते. पाहुण्यांचा पाहुणचार झाल्यावर तेही निघून गेले. पाहुणे गेल्यावर मामा मामीला सांगू लागले, पाहुण्यांना आपली चंद्रा पसंत आहे. आपल्याला लग्नाला 1 रुपयाही खर्च येणार नाही. पण एक अडचण आहे, त्या मुलाचे पहिलेच एक लग्न झाले आहे, पण लग्नाला 5 वर्ष झाली तरी त्यांना मूलबाळ नाही. त्यांनी अनेक डॉक्टर केले पण काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे त्या मुलाच्या घरच्यांनी त्याचं दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. पण त्या मुलाचं पहिल्या बायकोवर खूप प्रेम आहे, त्यामुळे तो तिला घटस्फोट देणार नाही. चंद्राच्या लग्नानंतर त्या मुलाची पहिली बायको पण त्यांच्यासोबतच राहणार आहे. एवढं बोलून मामांनी चंद्रा व मामीकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले, पण त्या दोघीही काहीच बोलल्या नाही. पुढे मामा बोलू लागले, तो मुलगा पहिल्या बायकोला घटस्फोट देणार नाही, त्यामुळे त्यांचे असे म्हणणे आहे की चंद्राला त्यांच्या पहिल्या बायकोचा पण स्वीकार करावा लागेल. आणि हे चंद्राला मान्य असेल तरच हे लग्न होईल. मामाचे बोलणे ऐकून चंद्राला मात्र काय बोलावे तेच कळत नव्हते. मामा चंद्राच्या उत्तराची वाट पाहत होता. चंद्रा काहीच बोलत नाही. हे पाहून मामी बोलते, मला हे बरोबर वाटत नाही. पहिल्या बायकोला तो मुलगा घटस्फोट देणार नाही आणि फक्त मूल होण्यासाठी चंद्राबरोबर लग्न करणार, म्हणजे ते लोक चंद्राला नीट वागवतील का? आणि लग्न झाल्यानंतर चंद्राला लगेच सवत, म्हणजे असं म्हणून मामी डोकं धरून बसली. चंद्रा मात्र काहीच बोलत नव्हती. चंद्राचं वय जास्त झालं होतं आणि हुंडा देऊन तिचं लग्न करण्याची मामा मामीची ऐपत नव्हती. त्यामुळे आलेल्या स्थळाला हो नाही करत करत लग्नासाठी होकार दिला होता. हे स्थळ वैजापूरचे होते. आता 2 आठवड्यातच चंद्राच्या लग्नाचा मुहूर्त होता. चंद्राला सवतीसोबत राहून संसार करावा लागणार होता. पाहता पाहता लग्नाचा दिवस उजाडला. लग्न मुलाच्या गावी म्हणजे वैजापूरला होते. चंद्राच्या लग्नासाठी चंद्रा, मामा, मामी, चंद्राची भावंड वैजापूरला गेले. मुलाचं घरदार व लग्न सोहळ्याचा थाटमाट पाहून चंद्रा अवाक झाली होती.
चंद्राच्या मनात मात्र वेगळीच हुरहुर लागली होती. तिला भीतीने घेरले होते. सवत नावाची तलवार तिच्या डोक्यावर टांगलेली होती. लग्न मोठ्या दिमाखात पार पडलं होतं. चंद्राच्या नवऱ्याचे नाव रावसाहेब होते. त्यांच्या घरात रावसाहेब, त्यांची पहिली बायको सारजा आणि रावसाहेबांचे आईवडील आणि चंद्रा असे 5च माणसे राहणार होते. चंद्राला ते घर एखाद्या महालासारखे वाटत होते. तिथे काम करायला नोकर चाकर होते. त्या घरात चंद्राच्या सासूबाईंचा चांगलाच दरारा होता. सर्वजण त्यांच्या म्हणण्यानुसारच वागायचे. रावसाहेबांची पहिली बायको सारजा रावसाहेब व चंद्राच्या लग्नात आली नव्हती आणि लग्न झाल्यापासून सारजा म्हणजे चंद्राची सवत चंद्राबरोबर एकही शब्द बोलली नव्हती. चंद्राला त्या घरात राहण्यासाठी दिलेली खोली खूप प्रशस्त होती. त्या खोलीत चंद्राला ज्या ज्या गोष्टी पाहिजे त्या सर्व होत्या. चंद्राच्या लग्नाला 2 महिने उलटून गेले होते. रावसाहेब सारजा व चंद्रा दोघांवरही खूप प्रेम करत होते आणि दोघींनाही समान वागणूक देत होते. पण सारजा मात्र चंद्राचं तोंड पाहणंही पसंत करत नव्हती. काही दिवसांनी सारजाची आई वारली म्हणून सारजा माहेरी गेली. आई गेल्यामुळे सारजा मनातून खूप खचली होती. रावसाहेबही सारजाला समजावत होते. आईचा अंत्यविधी झाल्यानंतर सारजा 10-15 दिवसांनी सासरे आली. ती आपल्या खोलीतून बाहेर येत नसे. सारजाची वाईट अवस्था चंद्राला बघवत नव्हती. त्यामुळे एक दिवस नोकर सारजासाठी चहा घेऊन जात असताना चंद्राने त्याला थांबवलं आणि म्हणाली, सारजाताईसाठी आज मी चहा घेऊन जाते. चंद्रा चहा घेऊन सारजाच्या खोलीकडे गेली आणि दरवाजाबाहेर थांबूनच बोलली, मी आत येऊ का? आत रावसाहेब सारजाला समजावत होते. चंद्राचा आवाज ऐकताच रावसाहेब म्हणाले, हो हो या. चंद्रा आल्यानंतर रावसाहेब चंद्राला म्हणाले, आता तुम्ही समजावा सारजाला. मी तर समजून समजून थकलो आहे. आणि ते बाहेर निघून गेले. चंद्रा घाबरतच सारजाजवळ गेली आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवू लागली व म्हणाली, सारजाताई, सावरा स्वतःला. तुमचे दुःख मला पाहवत नाही. माझी आई गेली तेव्हा मीही अशीच खचले होते. पण लहान भावंडांच्या तोंडाकडे पाहून स्वतःला सावरले. तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहे व मला व रावसाहेबांना तुमचाच आधार आहे. रावसाहेबांचा तर तुम्ही जीव की प्राण आहे. तुम्ही असं दुःखी राहिल्या तर रावसाहेबांचा पण जीव जळत राहील आणि ते पण दुःखी होतील. पण मला माहीत आहे सारजाताई, रावसाहेबांना तू अशी दुःखी पाहू शकत नाही. म्हणून रावसाहेबांसाठी सावरा स्वतःला. सारजाताई, तुमची आई गेली पण मी तुमची लहान बहिणीसारखी कायम तुमच्या पाठीशी आहे. चंद्राचे बोलणे ऐकून सारजाचा कंठ दाटून आला व ती चंद्राच्या गळ्यात पडून धाय मोकळून रडू लागली. त्या अश्रूमध्ये चंद्राबद्दल असलेला राग रुसवाही वाहून गेला. असेच दिवस निघून जात होते. सारजाला आता चंद्रा आपली मोठी बहीणच मानत होती. त्या दोघींमध्ये बहिणीचं नातं निर्माण झालं होतं. काही दिवसांनी रावसाहेब व सारजाने चंद्राची बहीण व भावालाही आपल्या घरी राहण्यासाठी आणले. चंद्राच्या लहान बहिणीचंही चांगलं स्थळ पाहून रावसाहेबांनी व सारजाने थाटामाटात लग्न लावून दिले. चंद्राच्या लग्नाला 2 वर्ष होऊन गेली होती आणि एक सकाळी अचानक पोटात दुखायला लागलं. उलट्या व चक्कर पण येत होती. तेव्हा रावसाहेबांनी डॉक्टरांना बोलावले. डॉक्टरांनी चंद्राला तपासलं आणि रावसाहेबांना म्हणाले, अभिनंदन रावसाहेब, तुमच्या बायकोला दिवस गेले आहे. रावसाहेबांना तर काय बोलावे तेच कळेना. गेले कित्येक वर्ष ते या क्षणाची वाट पाहत होते. चंद्राला दिवस गेले म्हणून रावसाहेब व सारजाला खूप आनंद झाला होता. या गोड बातमीमुळे त्यांच्या घरचे वातावरण पूर्णपणे बदलले होते. सारजा तर चंद्राला स्वतःच्या जीवापेक्षा पण जास्त जपत होती. चंद्राला काय हवं नको ते सर्व पाहत होती. ज्या सवतीच्या नावाने चंद्राला लग्नात भीती वाटत होती तीच सारजा तिची प्रिय मैत्रीण झाली होती. पाहता पाहता चंद्राचे 9 महिने पूर्ण झाले आणि तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. रावसाहेब व सारजाला खूप आनंद झाला होता.
आणि त्यांच्या डोळ्यातून नकळतपणे आनंद अश्रू वाहत होते. रावसाहेब सारजा चंद्राने आपल्या मुलाचे नाव शिवांश ठेवले होते. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, कारण या चॅनलवर अशा छान कथा तुम्हाला ऐकायला भेटतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.